पुढची महत्त्वाची बातमी, लोकसभेला समाजामध्ये निर्माण झालेली दरी विधानसभेला काही प्रमाणात मिटती असं वाटत असतानाच बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली आणि वातावरण पुन्हा एकदा तणावग्रस्त झालं। या हत्येचे पडसाद नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये देखील उमटत राहिले। काय आहेत या प्रकरणातले अपडेट्स पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। 8 डिसेंबर रोजी केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं। अपहरण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला। या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा ढवळून निघाला। हत्येचे तपशील बाहेर येत गेले तसे राज्यभर याचे पडसाद उमटत गेले। हिवाळी अधिवेशनातही हाच मुद्दा चर्चेत राहिला। 10 दिवसांनी आरोपींना अटक झाली, मात्र त्यावरून राजकारण तापलं। सत्ताधारी विरोधक दोन्ही बाजूंच्या काही नेत्यांनी यावरून वाल्मिक कराड या धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयावर गंभीर आरोप केले। ही शुक्रवारची 9 तारखेची घटना आहे अध्यक्ष महोदय। 9 तारखेला पोलीस गेले, हे सगळे घुले, प्रतीक घुले, केदार एक आडनाव आहे, बाकी काय जे नाव आहेत ते आरोपी सगळ्यांना पोलीस गाडीमध्ये बसवलं, ते गेले। मान्यावरती ह्या फिर्यादी थांबलेल्या नाहीत अध्यक्ष महोदय। यांचा कोण आका आहे, ज्या आकाचा ऐकून त्या दलित समाजाच्या लेकराची फिर्याद घेण्यात आली नाही। साहेब, तुम्ही फक्त आका आका बोलत राहिले। नाव घ्यायला पाहिजे ना आपल्यासारख्या जबाबदार राजकारणी माणसांनी। जी माणसं इतकी भयंकर गुंडगिरी करतायत, एवढी भयंकर दहशत पसरवतायत, त्याच्यासारखी त्यांची नावं जर या सभागृहात आपल्यासारख्या जबाबदार माणसांनी घेतली नाही, समाजाला न्याय कोण देणार? आणि वाल्मिक कराड गेले काही वर्ष कोणाचं काम करतोय हे मुख्यमंत्री महोदय आम्ही तुम्हाला सांगायचं। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खासदार बजरंग सोनावणे, छत्रपती संभाजीराजे, आमदार सुरेश धस, खासदार रजनी पाटील, प्रकाश सोळंके यांच्यासह सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी मस्साजोग गावात रीघ लावली। रोहित पवारांनी थेट वाल्मिक कराड यांचं नाव घेऊन 2 कोटींची खंडणी मागितली असा आरोप केला। आणि ज्या कंपनीने FIR कोणाच्या विरोधात केला खंडणीच्या बाबतीत, वाल्मिक कराड। आता वाल्मिक कराडांच्या विरोधात जर त्या कंपनीने तिथं FIR केला असेल 2 कोटी खंडणी मागण्याचा, आणि त्याच्यामध्ये जी नावं आहेत तीच नावं इथं सुद्धा जर दिसत असतील, म्हणजे या नावांमध्ये आणि वाल्मिक कराडमध्ये काही ना काही तिथं संबंध आहेत। ते संबंध कुठंतरी पुढे आले पाहिजे। ज्यांचं नाव घेऊन हिवाळी अधिवेशनात आरोप केले जात आहेत ते वाल्मिक कराड आहेत कोण तेही पाहूया। वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष होते। सुरुवातीला ते गोपीनाथ मुंडे समर्थक होते। मागील 10 वर्षांपासून मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत राष्ट्रवादीचं ते काम पाहतात। धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीत परळी मतदारसंघात वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतं। यापूर्वी देखील 307 सारख्या गुन्ह्यात सहभागी असल्याचा वाल्मिक कराड यांच्यावर आरोप झाला होता। आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात त्यांच्या विरोधात केज पोलीस ठाण्यात खंडणीशी संबंधित गुन्हा दाखल आहे। या प्रकरणात विष्णू चाटे हा केज तालुक्यातील आरोपी आहे, जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातो। धनंजय मुंडे यांचा राजकीय वरदहस्त असल्यामुळे पोलीस कारवाई करत नसल्याचा विरोधकांचा आरोप आहे। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केलं। या दरम्यान या प्रकरणात केवळ दोषी आरोपी नाहीत, तर पोलिसांवर देखील कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडली। या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंबादास दानवे यांनी प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी केली। आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे। सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही। सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचाही खून करतोय। या संपूर्ण प्रकरणात केज पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून यातील 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली। इतर आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक हे तैनात असून राज्यासह परराज्यात आरोपींचा शोध घेतला जातोय। या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातोय। बीड जिल्ह्यातील राजकारणातील हिशेब चुकतेही करण्याचा प्रयत्न केला जातोय। एका समाजाला दुसऱ्या समाजाविरोधात भडकवण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहेत।
खरं तर जात पात धर्म पक्ष राजकारण हे न बघता या निर्घृण हत्येसाठी जे जबाबदार असतील त्यांना कठोरात कठोर शिक्षा होणं गरजेचं आहे. त्यासाठी सगळे नेते एकत्र येतील आणि प्रयत्न करतील अशी आशा आहे. गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.